जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये 31 जुलै 2026 रोजी टोमॅटोचे बाजारभाव डाऊन झाले. 200 रुपयापासून तर 300, 350, फार फार तर 400 रुपयापर्यंतचे बाजारभाव मिळाले आणि टोमॅटोची आवक एक 20 ते 22 हजार क्रेटची झाली. टोमॅटोचे बाजारभाव कमी होत असल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी अधिक अडचणीमध्ये येत आहे. सध्या पावसाळी वातावरण आहे. टोमॅटोची तोडणी करणे, वाहतूक करणे हे संपूर्ण काम खूप अवघड आहे. मजूर मिळत नाही, त्याचा फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 31 जुलै 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण 20 ते 22 हजार क्रेटची झाली आणि बाजारभाव सरासरी 200 रुपयापासून तर 400 रुपयाचा मिळाला. बाजारभाव अधिकचे वाढावेत अशी बळीराजाची अपेक्षा आहे, परंतु निसर्गाचा लहरीपणा, बाजारभाव पडले त्यामुळे शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे. यंदाचं टोमॅटोचं सीझन शेतकऱ्यांचं आदवाट्यामध्ये गेलेलं आहे. मागच्या 15 अधिकचा झालेला पाऊस आणि सध्या 4 दिवसापासून सुरू असलेला पाऊस यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलेले आहे. जुन्नर आंबेगाव तालुक्यामध्ये टोमॅटोचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जात असतं, परंतु गेल्या 2-3 वर्षापासून टोमॅटोचा व्हायरस अधिक प्रमाणात वाढल्यामुळे या परिसरात देखील टोमॅटो आता शेतकरी कमी करू लागले आहेत. डिंगोरे, उदापूर, त्याचबरोबर वडज, पारोंडे या भागात टोमॅटो अधिक प्रमाणात घेतली जातात. बाजारभाव कमी होत असल्यामुळे शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करतो आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोचे व्यवहार पारदर्शक होतात. या ठिकाणी वाहन पार्किंगची व्यवस्था चांगली आहे. बाजार समितीचे सभापती संजयराव काळे, संचालक मंडळ या ठिकाणी काम करत असलेले अधिकारी, कर्मचारी यांचं नियोजन उत्तम असल्यामुळे शेतकरी बांधव समाधान व्यक्त जरी करत असले तरी टोमॅटोला बाजारभाव अधिकचा मिळावा यासाठी बाजार समितीने प्रयत्न करावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गाची असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यापारी बांधवांनी टोमॅटो पाहून घ्यावीत. टोमॅटो पाहून घेतल्यानंतर ज्यावेळेस टोमॅटो शेतकरी खाली करायला जातो व्यापाऱ्याच्या गाळ्यावर, तेव्हा व्यापारी टोमॅटो खराब आहेत किंवा कमी आहेत अशी कारणं सांगून बाजारभाव कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्यावर होतो. शेतकरी नाराजी व्यक्त करतो, परिणामी टोमॅटो मार्केट बदनाम होते. त्यामुळे शेतकरी बांधवांना विनंती आहे, टोमॅटो प्रतवारी एकसारखी करा आणि व्यापारी बांधवांनो तुम्ही देखील माल पाहून घ्या का जेणेकरून तुमच्यामध्ये आणि शेतकऱ्यामध्ये मी होणार नाही. नारायणगावची टोमॅटो मार्केट कुठे बदनाम होणार नाही याबाबतची काळजी घ्या. नारायणगावच्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांसाठी निवासाची व्यवस्था आहे, शौचालयाची व्यवस्था आहे, जेवणाची व्यवस्था आहे. ही सगळी व्यवस्था चांगली असल्यामुळे नारायणगावच्या मार्केटमध्ये शेतकरी टोमॅटो विक्री आणायला पसंती देत असतात. मी पुन्हा एकदा सांगतो, दिनांक 31 जुलै 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण 20 ते 22 हजार क्रेट झाली आणि सरासरी बाजारभाव 200 रुपयापासून तर 400 रुपयाचा मिळाला. चांगल्या टोमॅटोवर देखील बाजारभाव न मिळाल्यामुळे शेतकरी बांधव नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोला बाजारभाव वाढतील अशी बळीराजाची अपेक्षा आहे. व्यापारी बांधवांनो तुम्ही देखील शेतकऱ्यांचीच मुलं आहात, त्यामुळे टोमॅटोला अधिकचा बाजारभाव कसा मिळेल याबाबतची तुम्ही काळजी घ्या. आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील वाहन सावकाश चालवा. सध्या पावसाळी वातावरण आहे, रस्ते गुळगुळीत घसरगुंडीचे झालेत. वाहन सावकाश चालवा. अनेक वेळेला अनेक चालक वेगवेगळ्या मूडमध्ये वाहन चालवताना वेगवेगळ्या वळणावर वाहन व्यवस्थित चालवत नाही आणि मग पोलीस देखील कारवाई करतात. त्यामुळे तुम्ही सतर्क राहून योग्य प्रकारे नियोजन करा, काळजी घ्या. वाहन चालवताना
पुन्हा घरी जाताना घरी आपले कोणीतरी वाट पाहत असतं, याची काळजी घ्या. मार्केट कमिटीचे संचालक मंडळ, व्यापारी आणि कर्मचारी, तुम्ही देखील टोमॅटोला अधिकचा बाजारभाव कसा मिळेल याबाबतची दक्षता घ्या. पुन्हा मी एकदा सांगतो, दिनांक 31 जुलै 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण 20 ते 22,000 क्रेटची झाली आणि सरासरी बाजारभाव 200 रुपयापासून तर 400 रुपयापर्यंतचा मिळाला. ब्युरो रिपोर्ट, विंगर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.